एका बालिकेवर बलात्कार झालेला असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे समर्थक निवडणुकीनिमित्त जल्लोष करतात। यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पुणे जिल्ह्यातील नरसापूर इथं झालेल्या 4 वर्षीय बालिकेची अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना 1 मे रोजी घडली। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर संताप व्यक्त केला। एका बालिकेवर अत्याचार होऊन 3 दिवस उलटले नाहीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच त्यांचे समर्थक निवडणुकीत मिळालेल्या यशाचा जल्लोष करतात आणि पेढे वाटतात। यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काही नाही। त्यामुळे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याचा राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। सोलापूर शहर आणि परिसरात भर दिवसा खून होतात, कुठं आहे कायदा सुव्यवस्था? मुख्यमंत्री गृह खातं सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत। त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। शक्ती कायद्याची तातडीनं अंमलबजावणी करा। विकृत मानसिकतेचे सत्ताधारी आहेत। ठाण्यातलं प्रकरण असो किंवा नाशिकच्या खरातचं, ही सारी प्रवृत्ती सरकारनं पोसली आहे। अगदी वरपासून खालपर्यंत शासन बदललं पाहिजे। बलात्कारी, वाळू सम्राट, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची उपस्थिती होती। 3-4 दिवसात जवळजवळ 5-6 दिवसा दहा मर्डर झाले। दिवसा आणि ते पण काही शहरी भागात, काही ग्रामीण भागात दिवसा मर्डर झाले। कुठे तुमचं प्रशासन? कुठे लॉ अँड ऑर्डर? कुठे गृहमंत्र्यांना जर गृह खातं हाताळता येत नसेल तर स्वतंत्र एक खातं पोर्टफोलिओ निर्माण करा, द्या कोणातरी जबाबदारी। पण तुम्ही त्याउलट जल्लोष साजरा करता। एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली, एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दातखिळी बसली आहे, बघवत नाहीयेत, अंगावर आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहेत। त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करावं। त्यांचे नातेवाईक आहेत ते म्हणतात आम्हाला द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही कायदा हाती घेतो। म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय आज। एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन। प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर या घटना घडतात। प्रशासनाची पण सगळ्या बाबतीत मिलीभगत आहे। दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाहीये। त्या विषयावर मी नंतर, पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींची प्रेग्नन्सीच्या केसेस आल्या। त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली। म्हणजे काही राहिलीच नाहीये, नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिली। आणि हे पुरोगामी महाराष्ट्र एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही। आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट चालली आहे महिलांवर होणारे। पॉक्सोच्या अंतर्गत जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली, पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते।